समजा एका घरात 4 माणसं राहतात आणि त्या घरातल्या कर्त्यानं उगीचच कर्ज काढलं आणि 10 BHKचा भला मोठा बंगला बांधला फक्त गल्लीत रुबाब दाखवण्यासाठी. आता तो बंगला आतून रिकामा आहे, भकास आहे, ही गोष्ट वेगळी. मग त्यावेळेला तो माणूस काय करतो, घरातला कर्ता माणूस 15 वर्षांपूर्वीच्या जुन्या डायरीतून पत्ते शोधून काढतो आणि आपल्या गावकीतल्या भावकीला बंगल्यावर राहायला बोलवतो. जेव्हा घरातली इतर मंडळी वैतागतात आणि म्हणतात हे काय चाललंय, ही कुठली गर्दी आणली आहे, तेव्हा तो कर्ता माणूस एकदम छाती फुगवून इमोशनल कार्ड खेळतो आणि म्हणतो हे बघ, मी या घरातल्या बायकांच्या म्हणजे नारी शक्तीच्या भल्यासाठी हे करतोय. या भावकीमध्ये महिला येतील, त्यांना बसता यावं म्हणून मी हा बंगला भरतोय आणि जर तुम्ही याला विरोध केला तर तो माणूस अख्ख्या गावासमोर तुमच्या नावानं बोटं मोडतो. बघा बघा, हिलाच घरातल्या महिलांचा विकास नकोय, हीच महिलांच्या विरोधात आहे. घरातली इतर मंडळी म्हणतात अहो कूल डाऊन, अख्ख्या भावकीला बोलवा, पण ती हातातली जी जुनी डायरी आहे, ती लिस्ट आहे, ती तर अपडेट करा. मग घरातला कर्ता म्हणतो नाही, मी लिस्ट अपडेट करणार नाही. घरातले लोक म्हणतात अहो पण तुम्हीच गॅरंटी दिली होती 3 वर्षांपूर्वी की आधी तुम्ही लिस्ट अपडेट कराल मग घरातल्या खोल्या मोजाल, त्या गॅरंटीचं काय झालं? आणि मग घरातला कर्ता म्हणतो डोंट गेट इनटू टेक्निकॅलिटीज, महिलांबद्दल तुम्हाला आदर नाहीये म्हणून तुम्ही असं बोलताय. घरातले म्हणतात अहो टेक्निकॅलिटीज तुम्हीच मान्य केल्या होत्यात, आता काय झालं त्याचं? आणि या सगळ्या कॉन्व्हर्सेशनचा शेवट होतो खॅक्या खिकी खुकूनं. असं सगळं चाललंय बघा देशपातळीवर. संसदेची नवीन इमारत 2023 मध्ये सुरू झाली. 800 पेक्षा जास्त लोकसभा खासदार आणि 384 पेक्षा जास्त राज्यसभा खासदार संसदेत बसू शकतील अशी आधीच्या संसदेपेक्षा 150% मोठी संसद बांधली गेली. पण खरंच त्यात पुढच्या 3 वर्षातच एवढे खासदार बसवायचा घाट घातला जाईल याची कल्पना भारतीयांना तेव्हा नव्हती. संसदेमध्ये हे विशेष अधिवेशन सुरू आहे, बघताय ना तुम्ही. 3 महत्त्वाची बिल्स पास करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावलं गेलंय. कदाचित आज दुपारी 4 वाजताच जर ही बिल्स पास झाली तर संसद एवढी मोठी का बांधली गेली याचं उत्तर कदाचित देशाला मिळू शकेल. खरं तर देशभरात 5 राज्यांची जोरदार निवडणुकांची धामधूम आहे ना, ते पण तुम्ही फॉलो करतच असाल. पंतप्रधानांसकट सगळे खासदार प्रचार करतात इकडे तिकडे. तिकडे युद्धात दलालीत आपण करत नाही आहोत. मधून मधून माय फ्रेंड ट्रम्पचा फोन येतो, मध्ये मध्ये सिलेंडर प्रॉब्लेम्सच्या थोड्याफार बातम्या येतात. तेवढाच काय तो आपल्या युद्धाशी संबंध. मग अशी काय अर्जन्सी आहे की चक्क भाजपला वाटावं की प्रचार सोडून संसदेत बसावं? तर त्याचं कारण आहे भारतामध्ये वन्स इन अ जनरेशन म्हणता येईल असा पॉलिटिकल मॅप बदलला जाऊ शकतो या 2 ते 3 दिवसात जर संसदेत सादर होणारी 3 बिल्स पास झाली तर. पंतप्रधान पदाची निवडणूक कधी आहे सांगा? 2029 मध्ये. पण त्याच्या 3 वर्षाआधीच भाजपनं नारी शक्तीच्या नावाखाली मतदारसंघांची फेररचना म्हणजे डिलिमिटेशनचा प्लॅन केलाय. हिंदी भाषेचं वर्चस्व महाराष्ट्रावर मान्य करण्याची वेळ आली आहे, तो भाग आता वेगळा. पण दक्षिणेतली राज्य तशी नाही आहेत, त्यांचं भाषिक प्रेम कडवट आहे. अशा राज्यांनी आता असा आरोप केलाय की केंद्र सरकार नॉर्थ वर्सेस साऊथ डिवाइड करतंय. या बिलाच्या कॉपी जाळल्या जात आहेत आणि प्रचंड मोठा विरोध दक्षिणेतल्या राज्यांकडनं आता येतोय. सरकारची ही 3 बिल्स कुठली आहेत, त्याचा अर्थ काय, विरोधकांचे आरोप काय आहेत, महिला आरक्षण विधेयकाच्या मागून कुठली मोठी गोष्ट केंद्र सरकार भारतात आता बदलणार आहे, A to Z या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. आणि जी टाइमलाईन तुम्हाला आता मी सांगणार आहे त्यातून कुणाची नियत काय हे तुमचं तुम्हीच ठरवा. बाकी नारी शक्तीला वंदन करत किमान या व्हिडिओवर ट्रोलर्सची 40 पैसे गँग येणार नाहीत अशी आशा करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा डिलिमिटेशनचा अर्थ सांगते. सोपं आहे नावाप्रमाणेच की प्रत्येक राज्यामध्ये खासदारकीसाठी किती सीट्स असल्या पाहिजेत हे ठरवणं, म्हणजे बेसिकली मतदारसंघांच्या बाउंड्रीज ठरवणं, म्हणजे मतदारसंघांची फेररचना करणं. हे काम करतं डिलिमिटेशन आयोग. आणि संसदेच्या स्पेशल सेशनमध्ये 3 ड्राफ्ट बिल्स आलेत ज्यांच्यामध्ये भारताच्या लोकशाहीला बदलू शकेल अशी क्षमता आहे. ही बिल्स संसदेत पास झाली तर राष्ट्रपतींच्या साईन नंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल. कोणती 3 बिल्स आहेत हे आधी पटकन बघा. द कॉन्स्टिट्यूशन 131st अमेंडमेंट बिल 2026 म्हणजे संविधानातली 131वी घटना दुरुस्ती करायची आहे सरकारला. दुसरं बिल आहे द डिलिमिटेशन बिल 2026 आणि तिसरं आहे द युनियन टेरिटरीज लॉ अमेंडमेंट बिल 2026. कसं आहे ना की मार्केटिंगवाल्यांना कस्टमर्सची मानसिकता माहिती असते. मोठा बुके दिला की त्यातला एखादा सडलेला गुलाब पटकन दिसत नाही ना, किंवा मोठं पॅकेज दिलं तर त्यातलं लूपहोल पटकन कळत नाही. तसं काहीसं इथे झालं. आता तुम्ही म्हणाल की महिला आरक्षण विधेयक किंवा नारी शक्ती ही तर नावं मी आत्ता काही घेतलीच नाही, मग त्याची चर्चा कुठून सुरू झाली आहे? सगळं सांगते आता एक एक. द कॉन्स्टिट्यूशन 131st अमेंडमेंट बिल 2026 अतिशय महत्त्वाचं बिल. कशासाठी आणलं जात आहे तर संविधानातली काही कलमं म्हणजे काही आर्टिकल्स बदलण्यासाठी, अमेंड करण्यासाठी. कुठली? आर्टिकल 55, आर्टिकल 81, 82, 172, 330, 332 आणि 334A.
मुख्य 3 गोष्टी सरकारला यत्न करायच्यात. आर्टिकल 81 अमेंड करून 1971 नंतर भारताची लोकसंख्या खूप वाढली आहे, त्यामुळे लोकसभेतल्या जागा वाढवायच्या सरकारला आणि मतदारसंघांची सीमा बॉर्डर्स बदलायची, म्हणजे इन शॉर्ट डिलिमिटेशन करायचं आहे. आता 1971चं मी इथे का उदाहरण दिलं हे तुम्हाला आता हळूहळू आपण व्हिडिओच्या पुढे जाऊ तेव्हा कळेलच. सेकंडली सरकारला करायचं आहे हे कलम अमेंड, कारण लोकसभेत आत्ता ज्या 543 सीट्स आहेत त्या वाढवून 850 पर्यंत सरकारला न्यायच्यात, म्हणजे 815 सीट्स राज्यांसाठी आणि 35 सीट्स युनियन टेरिटरीजसाठी. आणि हे सरकारला आत्ताच्या आत्ता लगेचच करायचं आहे. आत्ता एक्झॅक्टली किती सीट्स फायनली असतील हे सांगता येणार नाही, डिलिमिटेशन एक्सरसाइज झाल्यानंतर ते कळेल, पण मॅक्सिमम लिमिट 850 सीट्सचं करायचं आहे सरकारला. दुसरं जे आर्टिकल अमेंड करायचं आहे आर्टिकल 82. आता त्याच्यामध्ये बदल करायचा आहे, कारण या आर्टिकलमध्ये बेसिकली आधी काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. या आर्टिकलमध्ये एक इंडिपेंडंट डिलिमिटेशन कमिशन तयार केलं जावं असं लिहिलं आहे आणि त्यांना काही नियम पण फॉलो करायला लागतात. हे जे डिलिमिटेशन कमिशन असतं त्यांना कुठले नियम असतात त्यांच्यासाठी? प्रत्येक राज्याला त्यांच्या लोकसंख्येनुसार जागा मिळाल्या पाहिजेत. जितकी लोकसंख्या तितका जागांचा हक्क मिळेल. प्रत्येक राज्यातले मतदारसंघ असे आखले जायला पाहिजेत की त्या मतदारसंघांमधली म्हणजे त्या कॉन्स्टिट्युएन्सीमधली जी पॉप्युलेशन आहे ती साधारण सारखी असली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ साईज डज नॉट मॅटर, पॉप्युलेशन मॅटर्स. अर्थात याला काही एक्सेप्शन्स पण यामध्ये आहेत. आर्टिकल 82 असंही म्हणतं की प्रत्येक जनगणनेनंतर, नीट लक्षात घ्या, प्रत्येक जनगणनेनंतर डिलिमिटेशन कमिशन बसवलं गेलं पाहिजे, म्हणजे इलेक्टोरल मॅप अपडेट होतो. कारण 10 वर्षात बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतात, लोकांनी राज्य बदललेली असतात, नवीन लोक त्यात ॲड होतात. त्यामुळे या डिलिमिटेशन कमिशनचं हेच काम असतं की दर 10 वर्षांनी जी जनगणना होईल त्यानुसार एक इलेक्टोरल मॅप अपडेट करायचा. तसं आपण मागच्या काही वर्षात झालेलं पण पाहिलं. 1952मध्ये झालं, 63मध्ये झालं, 73मध्ये डिलिमिटेशन कमिशननं लास्ट सेन्सरनुसार इलेक्टोरल मॅप बदलला आणि म्हणूनच 1973मध्ये लोकसभेच्या सीट्सही वाढल्या. त्याला आधार होता 1971च्या सेन्ससचा. हा सगळा इतिहास मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण आत्ता मी तुम्हाला आधी बेसिक थिअरी सांगते की 82 हे जे आर्टिकल आहे हे अमेंड करायचं आहे, कारण सरकारला फ्री हँड पाहिजे. 2011चा जो सेन्सस आपला शेवटचा सेन्सस झाला, शेवटची जनगणना झाली, त्यानुसार डिलिमिटेशन करायला सरकारला फ्री हँड पाहिजे. पण सरकारला फ्री हँड हवा असला तरी हे आर्टिकल अमेंड करणं गरजेचं आहे, कारण हे आर्टिकल हे म्हणतं की 2026 नंतरच्या सेन्ससनुसार मतदारसंघ बदलता येतील. आता तो नियम सरकारला काढून टाकायचा आहे, म्हणजे सरकार 2026च्या आधीच्या डेटावरही लगेच बदल करू शकतं. आत्ता जी जनगणना फायनली आता होतीये त्याच्या बेसिसवर नाही, शिळी आकडेवारी वापरायची सरकारला. काँग्रेस काळातल्या आकडेवारीवर नव्या भारताची दिशा ठरवायची आहे सरकारला. हे सगळं आत्ताच घाईघाईनं का करायचं आहे? तर याचं कारण आहे, सरकार असं देत आहे की आम्हाला याच बिलात आर्टिकल 334A पण अमेंड करायचं आहे, ज्यामुळे महिला आरक्षण आम्ही देऊ शकू, कायदा करू शकू. आता 334A बीच में कहाँ से आ गया? तर क्रोनोलॉजी बघा. 2021मध्ये जनगणना होणं अपेक्षित होतं, कोविड आला, नाही झाली. 2022 उजाडलं, पंतप्रधानांचे परदेश दौरे सुरू झाले, जनगणना नाही झाली. मग 2023 उजाडलं, भारताची नवीन संसद सुरू झाली, पण भारताच्या या नवीन संसदेला भारताची लेटेस्ट लोकसंख्या काय हे माहिती नव्हतं, कारण जनगणना नाही झाली. पण याच वर्षात संसदेमध्ये सर्व पक्षीयांनी मिळून भारतातल्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला, महिलांना 33% आरक्षण देण्याचा. आता निर्णय जेव्हा होतो संसदेत तेव्हा थोड्याफार टेक्निकलिटीज येतातच. त्या काय असतात तर संविधान जरा घटना दुरुस्ती वगैरे संविधानात करायला लागते. तशी घटना दुरुस्ती 106वी घटना दुरुस्ती झाली 2023मध्ये. सगळ्या पक्षांनी एकमतानं नारी शक्ती वंदन अधिनियम बिल पास केलं. पण मोदी सरकार तेव्हा म्हटलं ना 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 अभिनय. मोदी सरकारनं एक आर्टिकल त्यात टाकलं, ते आहे 334A. हे आर्टिकल पहिल्यांदा संविधानात नव्यानं ॲड केलं गेलं. खूप महत्त्वाची गोष्ट मोदी सरकारनं या आर्टिकलमध्ये टाकलेली आहे. सरकार काय म्हटलं? आत्ता नाही देणार. या आर्टिकलमध्ये काय म्हटलं गेलं? आत्ता नाही देणार आरक्षण, 2026मध्ये जनगणना करू आणि मग डिलिमिटेशन करू, म्हणजे त्याच्यानंतर जनगणनेनंतर मतदारसंघांची पुनर्रचना करू आणि मग आम्ही महिलांना आरक्षण देऊ. आणि या आर्टिकलमध्ये हे मान्य केलं गेलं की डिलिमिटेशन एक्सरसाइज फक्त आणि फक्त महिलांना आरक्षण देण्यासाठीच करणार. पर्पज डिलिमिटेशनचा हा फक्त महिला आरक्षणाचं बिल कायद्यात रूपांतर करण्यासाठीच असेल.
म्हणजे याचा अर्थ जेव्हा जनगणना होईल त्यातून महिलांची फायनल लेटेस्ट संख्या कळेल आणि मग त्यातून ठरवता येईल की महिलांना जे 33% आरक्षण द्यायचं आहे ते कुठल्या मतदारसंघातून दिलं जाईल. म्हणजे डिलिमिटेशन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा महिलांची संख्या फायनल कळेल या देशात किती आहे. आणि शिवाय सरकारनं त्यात असंही लिहिलं की हे आरक्षण कायमस्वरूपी नाहीये बरं का, फक्त सुरुवातीला 15 वर्षांसाठी आहे. या 15 वर्षानंतर आरक्षणाची मुदत वाढवायची की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या वेळेच्या संसदेला आहे. ठीक आहे, सरकार म्हणतंय 2023 मध्ये सगळं मंजूर झालं. मग 2024 आलं, जनगणना झाली का? नाही झाली. 25 आलं, जनगणना झाली का? नाही झाली. 2026ला आत्ता कुठे जनगणनेला सुरुवात झाली आहे. आता 2026ला सरकार म्हणतंय नाही, आम्हाला 334A पुन्हा अमेंड करायचं आहे, आम्हाला डिलिमिटेशन करायचं आहे आत्ताच, नारी शक्ती बिल पास करायचं आहे आत्ताच, पण 2026च्या सेन्ससच्या बेसिसवर नाही, 2011च्या ओल्ड डेटानुसार. म्हणजे मतदारसंघांची फेररचना करून 543 वरून 850 करायची आहे. त्या 850 जागांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव असतील, ज्यात SC ST म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या महिलांसाठीही रिझर्वेशन असेल, पण OBC मधल्या महिलांसाठी नसेल, कारण त्याची कुठे आकडेवारीच नाही आहे. ती तर 2026च्या सेन्सस नंतरच कदाचित येऊ शकेल. आणि हे सगळं आत्ता या 2 दिवसातच करायचं आहे. आता विरोधक म्हणतात की महिला आरक्षण लागू करायला तुम्हाला कोणीच रोखलं नाही आहे. आत्ता 543 जागा आहेत, त्याच्या बेसिसवर तुम्ही 1/4 रिझर्वेशन लागू करा, काय प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट अशी म्हटली जाते विरोधकांकडनं की महिला आरक्षण 2011च्या जनगणनेनुसार लागू करणं ही भाजपची पॉलिटिकल मूव्ह आहे, कारण 23 तारखेला पश्चिम बंगालमध्ये मतदान आहे. त्याआधी काही दिवस महिला आरक्षण बिलाचं कायद्यात रूपांतर करणं हे आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप होतोय. म्हणजे एकंदरीत त्याची कुठेतरी पब्लिसिटी केली जाईल, त्याची ॲडव्हर्टिजमेंट केली जाईल. पण आता पंतप्रधानच म्हणतात की पब्लिसिटी किंवा क्रेडिट द्यायचं असेल तर ते तुम्हीच घ्या, सरकारी पैशातनं आम्ही देऊ. मुद्दा असा आहे की ऑलरेडी याची पब्लिसिटी, याचं क्रेडिट नेमकं कोणाला द्यायचं आहे हे ग्राउंड लेवलला झालं आहे, हो की नाही. तुमच्या आजूबाजूच्या वर्तमानपत्रांमध्ये काय ॲडव्हर्टिजमेंट येत आहेत सध्या, काय काय आजूबाजूला प्रोग्राम्स होत आहेत हे तुम्ही बघा. तर अशा पद्धतीनं महिला वोटर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हीच मान्य केलेल्या अमेंडमेंट्स तुम्हीच आता रद्द करणं योग्य नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे. पण सरकारचं म्हणणं नाही, सध्याच्या 543 जागांवर हे विधेयक पास करायचं नाही, कारण केंद्र सरकारनं जे दुसरं बिल आणलंय ते डिलिमिटेशन बिल, आणि या डिलिमिटेशनला जे विरोध करतायत ते महिला आरक्षणाला विरोध करतायत असं पोर्ट्रे केलं जात आहे. अपोजिशन म्हणतंय महिला आरक्षण द्या, आम्ही विरोध करत नाही. सरकार म्हणतंय नाही, आधी डिलिमिटेशन करू मग आरक्षण देऊ. या डिलिमिटेशनच्या बिलाचा सध्याच्या प्रोव्हिजन्स काय ते पटकन सांगते. अर्थात पहिली आहे की लोकसभा सीट्स 543 वरून 850 वर नेणं, 2026च्या जनगणनेची वाट पाहण्याचा नियम या बिलात काढून टाकलाय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता डिलिमिटेशनसाठी लेटेस्ट अवेलेबल सेन्सस, शब्द नीट लक्षात घ्या, लेटेस्ट अवेलेबल सेन्सस म्हणजे 2011चा सेन्सस वापरता येईल असं या बिलात म्हटलंय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट या बिलात आहे की जर हे बिल पास झालं तर या डिलिमिटेशन कमिशनवर कोण असेल तर आत्ताचे किंवा पूर्वाश्रमीचे सुप्रीम कोर्टचे जज, चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त, आणि रिस्पेक्टिव्ह स्टेट इलेक्शन कमिशनर म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त. महत्त्वाचं म्हणजे या बिलात काय म्हटलंय की एकदा या डिलिमिटेशन कमिशनरनी किंवा या कमिशननी त्यांचा फायनल निर्णय दिला तर त्याला कोर्टातही चॅलेंज करता येणार नाहीये. तो डायरेक्ट गॅझेटमध्ये जाईल, म्हणजे डायरेक्ट कायद्यात रूपांतर होईल. कोर्ट कायदा रद्द करू शकत नाही, ते संसद करू शकते. आणि संसदेमध्ये सगळ्यात जास्त खासदार कुणाचे असू शकतात डिलिमिटेशनमधनं हे तर तुम्ही गेस करण्या इतके सुज्ञात. आता PM म्हणतायत की 3 दशक तक रुकवाया ये डिलिमिटेशन, फ्रीज केलं होतं ना. पण अहो, काँग्रेसचा फक्त हा काळ नाही आहे, खुद्द वाजपेयी सरकारचा पण हा काळ आहे. कारण 1976 मध्ये इंदिरा गांधींनी डिलिमिटेशन प्रोसेसला 25 वर्षांसाठी फ्रीज केलं होतं, आणि त्यासोबतच 550 सीटची टोटल अप्पर लिमिट फ्रीज केली होती. आणि याला वाजपेयी सरकारनं पण दुजोरा दिला, कारण 2002 मध्ये वाजपेयी सरकारनं 84वी घटना दुरुस्ती केली, डिलिमिटेशन अजून 25 वर्षांसाठी फ्रीज केलं, म्हणजे आता 2026 पर्यंत. पण आज मोदी सरकार डिलिमिटेशनचं काम लेटेस्ट आकडेवारीवरून नाही तर 14 वर्ष जुन्या डेटावरून करण्याचा प्रयत्न करते, नारी शक्तीच्या घोषणेच्या आड. काल संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी आकडेवारी सांगितली आणि म्हटलं की कुठल्याही राज्यांना यामुळे झुकतं माप मिळणार नाहीये. त्यांनी प्रत्येक राज्याची यादी वाचून दाखवली आणि किती टक्के त्यांना आधी तिथे सीट्स आहेत, नंतर सीट्स किती वाढतील हे सगळं सांगितलं. PM सुद्धा स्वतः म्हटले की ही गॅरंटी मी देतो. आता PMच्या गॅरंटीला तुम्ही कसं बघता हा तुमचा प्रश्न आहे. जनतेला गॅरंटी तेव्हाच मिळते जेव्हा ड्राफ्ट असलेल्या बिलात ही लेखी असते. आर्टिकल 82 म्हणतं की लोकसंख्या मतदारसंघांची समान असली पाहिजे सगळ्या, पण त्याला एक्सेप्शन्स पण आहेत ना त्याच्यात. क्लॅरिटी बिलात असली पाहिजे.
भारताचा इलेक्टोरल मॅप चेंज करणाऱ्या बिलाचा ड्राफ्ट जर फक्त 3 दिवस आधी पब्लिक होतो, जेव्हा की विरोधी पक्ष मागच्या 1 महिन्यांपासून याची क्लॅरिटी मागतोय, असं का? हा प्रश्न विरोधी पक्ष आता विचारतायत. डिलिमिटेशनची सविस्तर प्रोसेस या बिलात नाहीये, हा प्रश्नही प्रियांका गांधी वड्रा यांनी काल संसदेमध्ये उपस्थित केला. द हिंदूच्या कॅल्क्युलेशननुसार जर हे प्रपोजल लागू झालं तर हिंदी हार्टलँड स्टेट्सचा लोकसभा सीट्समधला वाटा हा 38.1% वरून 43.1% पर्यंत वाढेल. तर सदर्न स्टेट्स, दक्षिण राज्य जी आहेत, त्यांचा वाटा कमी होईल असं द हिंदूचं कॅल्क्युलेशन आहे. म्हणजेच उत्तर भारतातल्या राज्यांचं प्रतिनिधित्व वाढेल आणि दक्षिण भारतातल्या राज्यांचं तुलनेनं कमी होईल आणि म्हणूनच दक्षिण भारतातले नेते आक्रमक झालेत. योगेंद्र यादव म्हणतात की जर 2011चा सेन्सस बघितला तर ज्या जागा आता वाढू शकतात, कुठल्या राज्यांना जास्त जागा मिळणार, कमी जागा मिळणार, म्हणजे इन शॉर्ट त्यांच्या भाषेत कुठली राज्य जिंकणार, हरणार, याचा जो पॅटर्न आहे तो भाजपची कुठल्या राज्यात पकड आहे आणि कुठे नाही याच्याशी जवळपास जुळतो. त्यासाठी त्यांनी हा चार्ट दाखवला आहे. हा तुम्ही पॉज करा आणि नीट वाचा. पण सरकारचं असं म्हणणं आहे की आत्ता हे कुठे काही लेखी नसलं तरी मोदी की गॅरंटी या बेसिसवर लोकांनी विश्वास ठेवावा. सरकार म्हणतंय की महिला सक्षमीकरणासाठी करतोय, पण विरोधक म्हणतात भाऊ ते सगळं ठीक आहे, पण टायमिंग आणि मॅथ्स दोन्ही सस्पिशियस आहेत. कारण एक तर शिळा डेटा आहे आणि वर बिल पास करायची घाई आहे. बरं, आत्ताच्या सीट्सवर आरक्षण घोषित का होत नाहीये, 15 वर्षांसाठीच का, हे प्रश्न विचारला गेले तर उत्तर मिळतं डोंट गेट इन टू टेक्निकॅलिटीज. सीट्सबद्दल बोलायला गेलं तर म्हणतात डोंट गेट इन टू मॅथ्स. सो जस्ट बी इमोशनल अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. डेव्हलपिंग स्टोरी आहे, अपडेट्स देत राहील. धन्यवाद.